चला, नालंदाचा एकच पार्ट बाकी राहिला आहे, सब्जेक्ट. आपली नालंदा कशी होती, नालंदात विषय कसे होते, तर मी सांगण्याचा प्रयत्न केला. इंजिनिअरिंग, कलाकौशल्य, अशा प्रकारचे अनेक इंजिनिअरिंग कारागीर होते, बनवण्यात आले, तयार करण्यात आले. ज्यावेळी ते वेगवेगळे सब्जेक्ट होते, ते अनेक प्रकारचे आपल्याला या जगामध्ये बघायला मिळतात. अनेक प्रकारचे कारागीर, अनेक प्रकारचे, त्याला आपण इंजिनिअरिंग म्हणतो, अनेक प्रकारचं कलाकौशल्य असतं. तर त्या प्रकारे एक सायन्सचं कौशल्य आहे. ज्या वेळेला आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी आहे आणि दुसऱ्याच्यासारखी बेबी तयार करायची आहे, तर त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. ही टेस्ट ट्यूब बेबी 3 महिन्याची गाठ आपण बाहेर काढायची आणि ती काचेत वाढवायची. आणि ती काचेत वाढवल्यानंतर आपल्याला कुणाचं इंजेक्शन द्यायचं असेल तसे फिंगर्स येतात, तशी हाताची पायाची बोटं येतात आणि टेस्ट ट्यूब बेबी तशा प्रकारे तयार होते. हातापायाची बोटं येतात म्हणजे DNA तयार होतात. फक्त टेस्ट ट्यूब बेबीमध्ये केस तयार होतात का DNAचे, तर सांगण्यात येतील, होतात किंवा नाही होत. असंही सांगण्यात येईल का, तर नाही होत. आपल्याला बघा, कधी DNA रिपोर्ट काढायचा आहे तर केस घेतली जातात. काय घेतली जातात? केस घेतली जातात. फिंगर बघितले नाही जात, मुखवडा बघितला नाही जात. मुखवडा हा इंजेक्शनने तयार होतो, फिंगर्स हे DNA ने तयार होतात. मग ते टॉय फिंगर्स असू दे, हँड फिंगर्स असू दे, म्हणजे लेग्स फिंगर्स असू दे, नाही तर हँड फिंगर्स असू दे. तर ही एक BSCची टेक्नॉलॉजी आहे. BSC पुढचा एक नालंदाचा पार्ट आहे, सायन्सचा आहे. जे डॉक्टर बनतात त्यांच्यासाठी असतो. तर ही टेस्ट ट्यूब बेबी तयार करताना काही काही लोक पैसेवाले असतात. ती पैसेवाली अशा प्रकारे टेस्ट ट्यूब बेबी तयार करतात, जास्त त्रास घेत बसत नाही. पण काही लोकांना करायची असेल टेस्ट ट्यूब बेबी किंवा फिंगर्स DNA दुसऱ्याचे दाखवायचे असतील, तर 3 महिन्याची गाठ काचेमध्ये ठेवतात. तिथे दुसऱ्याचं इंजेक्शन दिलं जातं आणि ते इंजेक्शन देऊन हातापायाचे फिंगर्स बदलले जातात. पण जे केस असतात ना, हे जी आपली केस आहेत ना, ही केस बदलली जात नाहीत. हा मेन DNA असतो. आपण हातापायाचे फिंगर्स हे DNA म्हटले जात नाही, कारण हे अनेक प्रकारे टेस्ट ट्यूब बेबी असू दे, मुखवडाही चेक केला जात नाही, कारण हे इंजेक्शन्स आहे असं म्हटलं जातं. आणि तसंच टेस्ट ट्यूब बेबी हे इंजेक्शन आहे. आपल्याला DNA काढायचे असतील तर सायन्समध्ये केस चेक केली जातात. आपल्या डोक्यावरची केस जी असतात ना, ही चेक केली जातात आणि त्यानंतर कळतं ह्यांचं खरे आईबाप कोण. ही एक कलाकौशल्य आहे सायन्सचं, असं आपण म्हणू. हे एक प्रायोगिकरण आहे, हे एक प्रॅक्टिकल आहे आणि ही एक टेक्नॉलॉजी आहे. या टेक्नॉलॉजीद्वारे आपल्याला कुणाला फसवायचं असेल तर अचानक आपण फसवू शकतो. कधी कधी ही माझी मुलगी आहे का, हा माझा मुलगा आहे का, ओळखा बघू. तर अशा प्रकारे टेस्ट ट्यूब बेबी तयार केली जाते. तर कधी कधी टेस्ट ट्यूब बेबीला मुखवटा वेगळा येतो. हा, तर ती एक सायन्सची टेक्नॉलॉजी आहे. ती ही एक सायन्सची टेक्नॉलॉजी आहे. कुणाला फसवायचं असेल तर सेम टू सेम मुखवटाही येतो. ही एक सायन्सची टेक्नॉलॉजी आहे. फक्त आपले हे जे केस आहेत ना, हेअर्स, तेच बदलत नाहीत डोक्यावरचे. ही एक टेक्नॉलॉजी आहे. म्हणून नालंदा कशी होती आणि कशा प्रकारे होती, ह्याचे पार्ट आणि इंजिनिअरिंग कारागीर अनेक प्रकारचे असतात, अनेक प्रकारचे डॉक्टर्स असतात.
आणि या डॉक्टर्सद्वारे, ह्या इंजिनियरद्वारे आपल्याला अनेक प्रकारच्या बेबी तयार करून मिळतात. फक्त एक लक्षात ठेवायचं, केस बदलत नाही. कितीही आपण मुखवटे बदलले, फिंगर्स बदलले. आणि दुसरा एक मी तिसरा पार्ट सांगितला होता लेसनमधला, सायन्सच्या. आपण फिंगर्स बघतो, केस चेक करतो, मुखवटे बघतो आणि नंतर आईबाप ठरवतो. असा आईबाप ठरवता येत नाही. ही एक हेराफेरी आहे. हे एक बोलायचं झालं, हार्मोनियन्स कसे चेंज केले जातात 3 महिन्याच्या बेबीचे, आणि ती कशा प्रकारे बाहेर काढली जाते गाठ आपल्या मुलाची 3 महिन्याच्या शरीरात असलेली, आणि त्यानंतर ही टेक्नॉलॉजी कशी तयार करण्यात येते, हा एक विषय होता.